गावाच्या टोकाला अंजनवाडी नावाचं एक छोटं शांत गाव. रात्रीची शांती पसरलेली. फक्त झाडांच्या सावल्या हलक्या वाऱ्याने हलतात. झोपडीच्या बाहेर वाऱ्याचे आवाज आणि दूरवर एक लांबून येणारं कुत्र्याची भुंकणं. झोपडीच्या आत एकच दिवा मंद प्रकाश देतो. भिकू गरीब भक्त हात जोडून बसला आहे. त्याच्या पायात चपला नव्हत्या. पोट रिकामं, डोळ्यात अश्रू. तो म्हणत होता, महाराज, माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही. तुम्हीच काहीतरी करा. महाराज, तुम्ही आहात ना? अचानक खोलीत एक हलका तेजस्वी प्रकाश पसरतो. भिकू हाताने डोळे झाकतो. तो ऐकतो हलकी मंद ध्वनी, मंदिर घंटेसारखा आवाज, पावसाचा हलका टपाटपाट आणि वातावरण शांत होतं. भिकूच्या अंतर्मनात भय आणि आशा दोन्ही भरून येतात. महाराज खरंच येतील का? अचानक त्याला वाटतं की काही हलतं आहे आणि समोर दिसतात ते श्री स्वामी समर्थ महाराज. महाराज म्हणतात, बाळा, रडू नकोस. रडण्याने काहीही होत नाही. संकट म्हणजे शेवट नाही, ती फक्त परीक्षा आहे तुझी. भिकू थरथरत विचारतो, महाराज, माझ्या पोटात अन्न नाही, घरात आशा नाही, श्रद्धा ठेवण्यासारखं काय होणार आहे? बाळा, श्रद्धा म्हणजे भीक मागणं नाही. श्रद्धा म्हणजे विश्वास. जसं बीज मातीखाली दडलेलं असतं पण त्यातून झाड उगवतं, तसं संकटातूनच तुझं भाग्य उगवेल. तू धीर धर. भिकू थरथरतो. डोळ्यातून अश्रू ओघळतात. पण महाराज, माझं नशीब असं का? महाराज म्हणतात, बाळा, प्रत्येक जीवाचा प्रवास वेगळा असतो. काहींना संपत्ती देतो, काहींना परीक्षा, पण ध्येय एकच आहे, आत्मज्ञान. तू गरीब नाहीस, तू निवडलेला आहेस. स्वामी समर्थ महाराज बघतायत तुला स्वतःच्या रूपात वाढताना. भिकू शांत होतो. त्याचे अश्रू थांबतात. त्याला महाराज म्हणतात, उद्या सकाळी तू मंदिरात जा. तिथं एक म्हातारा तुला भेटेल. त्याला मदत कर. काही अपेक्षा ठेवू नकोस. मग पहा महाराजांची कृपा कशी उतरते तुझ्या जीवनात. दिवस उजाडतो. भिकू शेतात काम करताना जुनी सुरी हातात, हात थकलेले, शेत कोरडं, पावसाचा अभाव, पण भिकू मनाने ठाम. श्री स्वामी समर्थ, याचे स्वामी समर्थ नामाचा जप करत. मुलं खेळतात, बायको काम करते, पण भिकूच्या मनात चिंता की कसं जगायचं. रात्र होते. भिकू घरात बसलेला असतो. छोट्या दिव्यावर प्रकाश, हात जोडलेले. तो म्हणतो, महाराज, मी प्रयत्न केले, काहीही होत नाही. मी माझा विश्वास कसा टिकवू? त्याचवेळी हलका तेजस्वी प्रकाश, हलका मंद घंट्याचा आवाज आणि हवा थोडी शांत होते. भिकू आश्चर्याने पाहतो. स्वामी समर्थ महाराज समोर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य, डोळ्यात करुणा, हातात भक्तांसाठी आशीर्वाद. महाराज म्हणतात, बाळा, जीवनात संकट येतात, पण ती तुझ्या आत्म्याला बल देतात. संपत्ती नाही, पण श्रद्धा आणि धैर्य असतील तर जीवन सावरतं. तू जे करतोस ते त्याच्यावर लक्ष ठेवून कर. अपेक्षा नको ठेवूस. भिकू मनात विचार करतो, महाराज, मी खूप गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही. बाळा, गरीब आपलं शरीर असतं, आत्मा कधीच गरीब नसते. जे मनाने श्रद्धावंत राहतात त्याच्यावर समर्थांची कृपा घडते. भिकू हळूहळू शांत होतो. अंतर्मनात विश्वास आणि आत्मशांती उगवते. दुसऱ्या दिवशी भिकू मंदिरात जातो. रस्त्यावर एक म्हातारा पडला आहे. भिकू त्याला उचलतो, पाणी आणतो, घरी नेतो. त्या म्हाताऱ्याचा चेहरा थकलेला, पण भिकूच्या मदतीमुळे हास्य आहे त्याच्या चेहऱ्यावर. म्हातारा म्हणतो, बाळा, तू माझा आधार झाला. आता माझं आयुष्य सुकर आहे. मी गावातल्या शेतजमिनीचा मालक आहे, पण तुला जर आधार नसेल तर तू माझी जमीन वापर. भिकू मनात म्हणतो, महाराज म्हणाले होते, संकट फक्त परीक्षा आहेत. मी फक्त मदत करतो आणि जीवन स्वतः सुधारतं. म्हाताऱ्याचा आशीर्वाद भिकूच्या अंतर्मनात विश्वासाची नवी ज्योती उभारतो.
श्री स्वामी समर्थ महाराज परत भिकूसमोर येतात. ते म्हणतात, बाळा, संकट म्हणजे तुझी परीक्षा नाही, ती महाराजावर तुझा विश्वास किती खोल आहे याची कसोटी आहे. जो खंबीर राहतो त्याच्यावर समर्थांची कृपा आपोआप उतरते. परिस्थिती काहीही असो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणत कधी थांबू नकोस. भिकू नमस्कार करतो. महाराज, आज मला तुमचं खरं दर्शन झालं. दर्शन बाहेर शोधू नकोस बाळा, समर्थ तुझ्या अंतर्मनात आहेत. श्रद्धा ठेवलास तर तुझ्यावर नेहमी कृपा राहील. मित्रांनो, ही कथा जर तुमचं मन स्पर्शली असेल, एक क्षण डोळे मिटा आणि उच्चारा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्रद्धा ठेवा, धैर्याने संकटाचा सामना करा आणि जीवनात समर्थांची कृपा अनुभवून पावा. लाईक करा, कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि ही प्रेरणादायी कथा इतरांपर्यंत पोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.